हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊज विथ अस्तर कसा शिवायचा ते शिकवलं होतं. म्हणजे फोर्टक्स ब्लाऊजला अस्तर घालून शिवण्याची योग्य पद्धत काय असते ती मी तुमच्यासोबत शेअर केली होती. त्याचसोबत बॅक म्हणजे मागील दोरी कशी लावायची ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं. जर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही माझ्या ड्रीम ड्रेसेस कोचिंग या चॅनलवर म्हणजे तुम्ही आता जे बघत आहात त्या चॅनलवर जाऊन चेक करा. तुम्हाला नक्कीच सगळे व्हिडिओज मिळतील. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला आहे ना कटोरी ब्लाऊज अस्तर घालून कसा शिवायचा ते शिकवणार आहे. या आधी पण मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग दाखवलं होतं, पण ते होतं 42 साईजचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे. ओके, आज मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवेन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवेन आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवेन. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एकदम इझी पद्धतीमध्ये शिकवणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. आणि व्हिडिओ बघून जे तुम्ही ब्लाऊज शिवताय, खूप जणी शिवतायत, खूप छान छान शिवतायत, तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर करतायत. आणि माझा व्हॉट्सअप नंबर जर तुम्हाला हवा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याचसोबत माझं इन्स्टाला पण ड्रीम ड्रेसेस कोचिंग असं चॅनल आहे. तिकडे तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचे फोटो टाकू शकतात. त्याचसोबत तुम्ही माझ्या कम्युनिटी पोस्टवर पण तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचे फोटो शेअर करू शकतात. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. इंस्टाग्रामला माझं ड्रीम ड्रेसेस कोचिंग अकाउंट आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकतात तुमचे क्वेश्चन्स. आणि जरी तुम्हाला इंस्टाग्राम तुमचं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून पण विचारू शकता. ओके, तर आता मी सुरुवात करते कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवायला. चला, सगळ्यात आधी मी तुम्हाला माप सांगते. ब्लाऊज उंची आहे 14, छाती घेर आहे 36, कंबर घेर 32, बाही लांबी 10.5, दंड घेर आहे 5, मागचा गळा 11 आणि पुढचा गळा 7. तर ही आपली कटोरी ब्लाऊजची माप आहेत. ओके, आणि आता आपण अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहोत. तर आता आपण ड्राफ्टिंग बघूया. चला, तर मार्किंग करताना सगळ्यात पहिला आपण पूर्ण उंची टाकतो. मग पूर्ण उंचीचं माप आपल्याला कधी पण फोल्डेड साईडवरून टाकायचं आहे. मी कायम तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर ही फोल्डेड साईड आहे आणि ह्या फोल्डेड साईडवरती इथे बरोबर पूर्ण उंचीचं माप आपल्याला टाकायचं आहे, त्यामुळे मेजर टेप ठेवायची. आणि पूर्ण उंची आहे 14, तर 14 अधिक 1 इंच म्हणजेच 15 हे माप टाकायचं आहे. आणि अजून एक पॉइंट क्लिअर करते की तुम्ही मला कमेंट करून सांगतात की डायरेक्ट आहे ना कापडवर कटिंग दाखवा म्हणून. तर हा आपला ना बेसिक क्लास चालू आहे. तर बेसिक क्लासमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग नाही दाखवू शकत. आणि कटोरी जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा कटोरी वाढवायची असते, त्यामुळे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही डायरेक्ट कापडवर नाही कटिंग करू शकत कटोरी ब्लाऊज. ओके, त्यामुळे पहिला तुम्हाला पेपर कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॅब्रिक कटिंग करायचं आहे. जेव्हा ॲडव्हान्स क्लास आपला सुरू होईल तेव्हा मग मी तुम्हाला डायरेक्ट फॅब्रिकवर कटिंग कसं करायचं ते दाखवेन. ओके, तर मग सगळ्यात पहिला मी पुन्हा सांगते, पूर्ण उंची टाकणार आहे. तर मग इथून फोल्डेड साईड पासून टाकते. पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजेच 15. पेपरवर टाकताना तुम्ही फोल्डेड साईडवर नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही, पण सवय ठेवा, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. ओके, तर मी इथे पण पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकलं, जेणेकरून आपली जी लाईन आहे ना ती स्ट्रेट येईल. आपला क्लास असतो ना तो बेसिक म्हणजे सुरुवातीपासून शिकणाऱ्यांना सोपं कसं जाईल त्यासाठी असतो, त्यामुळे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप शिकवते आहे. ओके, तर इथून पण मी 15 टाकलं. हे बघा, पूर्ण उंची अधिक 1 इंच. आणि मी इथून पण लगेच 15 टाकलं. कशासाठी टाकलं तर मग ही जी आपली लाईन आहे ना ती स्ट्रेट यायला पाहिजे, यामुळे मी दोन्ही साईडनी 15-15 इंच टाकून एक लाईन ड्रॉ करून घेतली. ही लाईन मी मोजली नाहीये, ही अंदाजे मी ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, एवढं झाल्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे, त्यानंतर शोल्डर पट्टी टाकायची आहे. तर मी गळा रुंदीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. मागील गळा 6 ते 7 असेल तर तुम्ही गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. मागील गळा खोली जर 8 ते 9 असेल तर तुम्ही गळा रुंदी 1.5 इंच घ्यायची आहे. आणि मागील गळा खोली 9च्या पुढे असेल, म्हणजे 9च्या पुढे कितीही 9.5 म्हणा, 9.25 म्हणा किंवा 10, 11, 12 असेल तर तुम्हाला गळा रुंदी फक्त आणि फक्त 1.25 इंचच घ्यायची आहे. 1.25 म्हणजे किती तर 1.2. तर आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की हेवी चेस्टला तुम्ही जर 1.25 इंच घेतलात तर तो बसणार का? तर तुम्ही किती पण हेवी चेस्ट असून द्या, तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता, तो गळा बरोबर बसेल. आणि एकदमच डाऊट असेल आणि एकदम हेवी म्हणजे 42च्या वरती चेस्ट असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 1.5 इंच पर्यंतच घ्या, 1.5च्या वरती जाऊ नका, मग तुमचे शोल्डर उतरणार. हा, आणि 40च्या आतमध्ये जर तुमची छाती घेर आणि जर 40च्या आतमध्ये तुमचा छाती घेर असेल तर तुम्हाला गळा रुंदी ही
1.25 इंचच ठेवायची आहे जेव्हा तुमची गळा खोली ही 9च्या पुढे असेल. ओके, तर मग मी इथे गळा रुंदी 1.25 इंच घेते आणि शोल्डर पट्टी मी इथे 3 इंच घेते. म्हणजे तयार शोल्डर पट्टी मला 2.5 हवी आहे. 2.5 अधिक अर्धा इंच अशी मी इथे शोल्डर पट्टी घेते. तर मग टोटल माझा शोल्डर आला आहे 4.25, म्हणजे आपण 4.5 पकडूया. आणि जेवढा शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपली मुंडा खोली असते. म्हणजे 4.5 शोल्डर आला तर मुंडा खोली येणार 5. आता पुन्हा बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स होते की हेवी चेस्टला हे अर्धा इंच घेतलं तर हे लहान होणार का? तुम्ही हेवी चेस्ट असेल 42च्या पुढे जर तुमची चेस्ट असेल तर तुम्ही इथे 1 इंच वाढवू शकता. मी अर्धा इंच वाढवते, तिकडे तुम्ही 1 इंच पण वाढवू शकता. तर इथे मी पुन्हा 5 इथे पण मार्क करून घेते जेणेकरून माझी लाईन स्ट्रेट येईल. ओके, दोन्ही साईडला मार्क केल्यामुळे काय होतं तर आपली लाईन जी असते ना ती क्रॉस अजिबात येत नाही. तर इथे बघा, ही झालं आपली शोल्डरची लाईन, त्यानंतर मुंडा खोली आणि ही झाली कंबरची लाईन. ओके, त्यानंतर काय करायचंय, ही जी इथे मापं टाकली आहे ना म्हणजे 1.25 इंच, इथून 1.25 इंच आणि इथून 3 इंच हे आपल्याला पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. आणि 42 छातीचा पण ब्लाऊज मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेला आहे कटोरीचं. जर तुम्हाला हेवी चेस्टचा पाहिजे असेल तर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघू शकता. ओके, तर आता इथे मी ही मापं खाली उतरवून घेतली. त्यानंतर छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच माप टाकायचा आहे. तर छाती घेर आहे 36, 36चा चौथा भाग येतो 9 अधिक 2 इंच माप टाकते. ही लाईन मी सरळ वाढवून घेते पुढे. तर इथे झालं छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच. त्यानंतर ही जी खाली लाईन आहे कंबर घेरची, त्याच्यावर कंबर घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स रुंदी अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं टाकायचं आहे. म्हणजे कंबर घेर आहे 32, 32चा चौथा भाग येतो 8 अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे, टक्स रुंदी म्हणतात याला, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ओके, आता लाईन्स जोडताना ह्या 2 मार्जिनच्या पॉईंट्स आहेत ना त्या लाईन्स जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे दोन्ही मार्जिनचे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत 2-2 इंचाचे. बरोबर 2 इंच आपली मार्जिन येणार. जेव्हा तुम्ही नवीन शिकतात तेव्हा मार्जिन 2च इंच ठेवा. त्यानंतर तुम्ही कमी जास्त करू शकतात मार्जिन. पण जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्ही मार्जिन एकदम 1 इंच घ्याल तर तुमचं शिवणात इकडे तिकडे होणार आणि ब्लाऊजला मार्जिन राहणार नाही. त्यामुळे जर नवीन शिकत असाल तर ही मार्जिन 2 इंचच ठेवा. ओके, आता आपण आर्म होलचे शेप कसे देतात ते बघूया. तर हा पॉइंट आहे ना फिटिंगचा पॉइंट आणि हा पॉइंट, ही बघा ही लाईन आहे, हा पॉइंट. तर ह्या पॉइंटवर मेजर टेप ठेवायची आणि इथेच आलाय 4.5ला 1 पॉइंट जास्त. तर मग इथे 4.5ला 1 पॉइंट जास्त आहे ना, तर हे बघा 4.5ला 1 पॉइंट जास्त. तर इथे बरोबर मी मेजर टेप ठेवली अशी आणि ह्याचा मध्य करून घेतला. मध्य आला 2.25, तर मी इथे 2.25ला मार्क करून घेणार. म्हणजेच काय, तर ह्या दोघांचा मध्य करून घ्यायचं आहे. ह्या दोघांचा मध्य आला 2.25, तर इथे 2.25ला मार्क केलं. आता इथे बघा मी पुन्हा एक्सप्लेन करते. मी आधी पण खूप वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, पुन्हा एक्सप्लेन करते. हे माप जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर ह्या मापाचा मध्य काढायचा आणि 2 पेक्षा कमी असेल तर इथून 1.25 इंच आत घ्यायचं. ओके, 2 पेक्षा कमी असेल तर ह्या पॉइंट पासून इथे 1.25 इंच घ्यायचं आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर ह्याचं मध्य काढायचा. तर 2.25चा आता तर 2 पेक्षा जास्त आलाय ना आपला 2.25 आलाय, तर मग 2.25चा मध्य काढायचा. 2.25चा मध्य आला 1.1, मग इथे मी 1.1 ला मार्क करणार आणि हा जो याचा जो मध्य आलाय ना ती लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार. ही बघा ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेतली. ओके, आता पुढचे पॉइंट कसे घालायचे सांगते. हा जो मेन आहे ना आधीचा काटकोन, तिथून आपल्याला 1.25 इंच क्रॉस घ्यायचा आहे. आधीचा काटकोन आहे तिथून 1.25 इंच क्रॉस घ्यायचा आहे. नंतर जो आला आहे तिथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. नंतरचा जो हा कोन आहे ह्याला आपण अर्धा इंच क्रॉस घेतला आणि हा जो आधीचा कोन आलेला आहे तिकडे 1.25 इंच क्रॉस घेतलं. ओके, आणि आता आकार द्यायचे आहेत. आकार देण्याआधी मेन पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला, जर एकदमच हेवी चेस्ट असेल तर 1.25 इंच डाऊन करा, नाहीतर तुम्ही आता इथे चेस्ट 36 आहे त्यामुळे इथे अर्धा इंच डाऊन केला तरी चालतं. 40च्या वर जर छाती असेल तर 1.25 इंच डाऊन करा, काही हरकत नाही. ओके, इथे मी अर्धा इंच डाऊन केला आहे कारण छाती घेर 36 आहे. 40च्या वरती जर छाती घेर असेल तर तुम्ही इथे 1.25 इंच पण डाऊन करू शकता. त्यानंतर आपल्याला आकार द्यायचे आहेत. हे बघा इथून
आकार हा खालील लाईनला ना इथे टच झाला पाहिजे. ओके, हे आपण ब्लाऊजचे आकार दिले आहेत. इथे बघा, इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला आकार द्यायला आणि बरोबर ही खाली जी लाईन आहे ना इथे जॉईन करायचं आहे. त्याचसोबत हा आकार पण ह्या लाईन पासून जॉईन करायचा आहे आणि ही जी खाली लाईन होते त्याला जॉईन करायचं आहे. ओके, तर असे हे आकार आपल्याला द्यायचे आहेत. हे थोडे गोलाकार शेप यायला पाहिजे. उलट पडत होतं त्यामुळे इथे जास्त लाईन्स झाल्या आहेत, तर प्लीज समजून घ्या. ओके, तर हा बेसिक ब्लॉक तयार झालेला आहे आपला. इथे गळा द्यायचा राहिला आहे. तर गळा खोली 7 इंच होती. गळा खोली आपण तिरकस देतो, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं. तर इथे गळा खोली तिरकस देते. ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेक करा. ओके, इथे 2.5 इंच घ्यायचं सगळ्यांसाठी कॉमन. गळा खोली मी 7 इंच घेतली क्रॉस मध्ये, त्यानंतर 2.5 इंच घेतलं आणि हा बॉक्स तयार करून घेतला. ओके, गळ्याला शेप देण्यासाठी इथे तुम्ही 1.5 इंच क्रॉस घेऊ शकता असं, आणि त्यानंतर 1.5 ते 1 इंच घेऊ शकता. ओके, आणि त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा. इथे गोलच देते मी आकार, कटोरी आहे त्यामुळे. कटोरीला शक्यतो गोल द्या. तुम्ही बाकी नंतर कोणता पण आकार देऊ शकतात, पण जेव्हा सुरुवात करतात तेव्हा राऊंड शेपच द्या. ओके, तर इथे गोल आकार दिला आहे. त्यानंतर योग पट्टी कशी काढायची ते बघा. ही जी खालची लाईन आहे ना तिथून 2.5 इंच वर घ्यायचं आहे. इथून 2.5 इंच वर घ्यायचं. या सेटनी पण 2.5 इंच वर घ्यायचं योगपट्टीसाठी. ब्लाऊज क्लासच्या जर तुम्हाला रेडी नोट्स हव्या असतील तर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे. मेंबरशिप जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला ब्लाऊज क्लासच्या सगळ्या नोट्स मिळतील. फक्त ब्लाऊज क्लासच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही मेंबरशिप घेऊन ब्लाऊज क्लासच्या नोट्स मिळवू शकता. त्याचसोबत तुम्हाला आरी वर्कचे जे क्लास आहेत ते पण फ्रीमध्ये बघायला मिळतील. ओके, तर इथून मी काय केलंय, पहिला 2.5 इंच वरती घेतलं आणि ही गळ्याकडची जी लाईन आहे 2.5 इंचावरची इथून 1 इंच घेतलं आणि योगचा आकार देण्यासाठी छाती घ्यायचा 10वा भाग अधिक अर्धा इंच आपण घेतो. त्याप्रमाणे इथे एक पॉइंट करून घेतला. छाती घ्यायचा 10वा भाग अधिक अर्धा इंचचा आकार देण्यासाठी अंदाज म्हणून. तुम्ही हाताने पण आकार देऊ शकतात, नाहीतर जर तुमच्याकडे हा फ्रेंच कर्व असेल तर त्याने पण आकार देऊ शकता. मी इथे फ्रेंच कर्व ठेवते बघा असा आणि त्याने आकार देईन. ओके, इथे मी फ्रेंच कर्व ठेवून घेतला आणि आता मी आकार देते. फ्रेंच कर्वने आकार नीट येतो, पण प्रत्येक वेळी सवय नाही ठेवायची फ्रेंच कर्वची. आता मला उलट सुलट पडतंय त्यामुळे मी इथे फ्रेंच कर्वने आकार दिलाय. हाताचा वापर करा, हाताने पण आकार खूप छान पद्धतीने देता येतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी फ्रेंच कर्व यूज करायची सवय ठेवलात तर तुम्ही कुठेतरी घाईत असाल तर हा कुठे मिळत नाही तर तुम्ही अडकू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त हाताचा वापर करा. डायरेक्ट हाताने आकार द्यायला शिका, नक्कीच येतील तुम्हाला. ओके, तर इथे मी आकार दिलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. फ्रेंच कर्वने पण दिला आहे. आता कटोरी कशी काढायची ते मी तुम्हाला सांगते. तर ह्या पॉईंट पासून, गळ्याच्या पॉईंट पासून खाली 5.5 इंच घ्यायचं. गळ्याच्या पॉईंट पासून खाली 5.5 इंच घ्यायचं. त्यानंतर छाती घेर आता किती आहे, 36 आहे. तर मग कटोरीचा हा जो भाग असतो तो कसा डिसाईड करायचा ते सांगते. आपला जेव्हा छाती घेर 28 ते 30 इंच असतो तेव्हा इथे हे जे अंतर आहे ना हे 2 इंच घ्यायचं. छाती घेर 32 ते 34 मध्ये असतो तेव्हा 2.5 इंच घ्यायचं. छाती घेर 36 ते 40 इंच असेल तर इथे 2.25 इंच घ्यायचं आणि 40च्या पुढे किती पण छाती घेर असेल तर इथे 3 इंच घ्यायचं. ओके, तर आता छाती घेर आहे 36, तर मग हा छाती घेर येतो 36 ते 40 मध्ये. मग 36 ते 40 असेल तर आपण इथे 2.25 इंच घ्यायचंय. ओके, 36 ते 40 असेल तर 2.25 घ्यायचं आणि 40च्या पुढे किती पण असेल तर मग तुम्ही इथे 3 इंच घ्यायचंय. ओके, तर मी इथे 36 असल्यामुळे 2.25 इंच घेतलं आणि त्यानंतर हे जे आहे माप हे 5.5 इंच घेतलं. त्यानंतर इथून आपल्याला शेप द्यायचा आहे. आता हा शेप देताना पण गेल्या वेळी बहुतेक जणांना प्रश्न होता की आर्महोल पासून हे माप किती असायला पाहिजे. तर आर्महोल पासून, हा आतला जो आर्महोल असतो ना तिथून हे माप 2.25 इंचाचं असलं पाहिजे. ओके, कटोरी जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा तिथून आर्महोल पासून हे माप 2.25 इंचाचं असलं पाहिजे. ओके, तर मग आता आपण आकार द्यायचा आहे. आता आकार देताना एक बघा, हा तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते मी इथे आकार देण्यासाठी. पहिला ना मी तुम्हाला एक बॉक्स करून दाखवते. म्हणजे मी गेल्या वेळी पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं, पण तुम्हाला कटोरी थोडीशी कठीण वाटलेली त्यामुळे मी इथे एक बॉक्स तयार करून तुम्हाला दाखवते.
म्हणजे तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते मी एक बॉक्स तयार करून घेतला आणि हा पॉईंट कुठून घेतलाय तर हा बघा, हा आर्महोल आहे. इथून मी 2.25 इंच हा पॉईंट घेतलाय. कटोरीचे तिन्ही पॉईंट मी पुन्हा एक्सप्लेन करते. गळ्यापासून खाली मी 5.5 इंच घेतलं. हे बघा, गळ्यापासून खाली 5.5 इंच घेतला, हा पॉईंट आला. आणि इथून खाली 36 माप आहे, त्यामुळे 2.25 इंच घेतला, हा पॉईंट आला. 1, हा 2 आणि हा 3, हे तीनही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत. ओके, तर मग इथून आहे ना 2 ते 2.5 इंचापर्यंत ही जी लाईन आहे ही स्ट्रेट ठेवा. त्यानंतर इथून कर्व शेप द्या. हा कर्व शेप नेऊन ह्या गळ्याला जोडा. ओके, आता एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे हे कटोरीचं आपलं बेसिक ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. मग वाढवण्यासाठी आधी ती आपल्याला कट करावी लागणार. तर कटोरीचे आपल्याला पार्ट येतात बघा, 1, 2 आणि 3. हे 3 आपल्याला मेन कटोरीचे पार्ट येतात. त्यातला हा जो पार्ट असतो तो आपल्याला कट करून नंतर वाढवावा लागतो. आणि कागद आपला डबल आहे, त्यामुळे बॅक पार्ट माझा हा खाली येईल आणि हा फ्रंट पार्ट आहे. ओके, तर मी आता कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला मी इथून स्ट्रेट कट करून घेते. त्यानंतर कट करताना हा जो बाहेर म्हणजे मागील मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे. मागील मुंड्याचा आकार डायरेक्ट हा क्रॉस 1/2 इंच खालून कट करायचा आहे. आउटलाईन्स कट करून झालेल्या आहेत. आता काय करायचं बघा, हे असं ओपन करायचं आणि मध्यापासून कट करायचं. म्हणजेच हा मागील भाग झाला, हा पुढील भाग झाला. मागील भाग मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. ओके, तर आता पुढचा भाग कसा कट करायचा ते सांगते. सगळ्यात पहिला तर योगपट्टी कट करून घेऊया. हे बघा, हा योगचा आकार आहे इथून इथपर्यंत. त्यानंतर नेक कट करून घेते. नेक कट करून झाला की कटोरी ही बघा, इथून हा बॉक्स जो मी आखलाय ना तो तुम्हाला समजण्यासाठी आखलाय. हा बॉक्स कट करायचा नाहीये. हा इथून कटोरी कट करायची आहे. ओके, ही झाली कटोरी. त्यानंतर हा आर्महोलचा भाग आहे, हा कट करायचा आहे, म्हणजे पुढील आर्महोल, पुढील मुंढा. फ्रंटचे 3 भाग मिळाले बघा, कटोरीचा साईडचा भाग, कटोरी, त्यानंतर योगपट्टी. ओके, तर कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला आता सांगते. तर सगळ्यात पहिला एक एक्स्ट्रा कागद घ्यायचा आहे, कोणता पण कागद घ्या. त्यानंतर कटोरी ठेवायची आहे. कटोरी ठेवताना अशी ठेवा की या साईडला आपलं एक्स्ट्रा कागद राहायला पाहिजे आणि या साईडला काय थोडंसंच वाढवायचं आहे, त्यामुळे इथून थोडं राहिलं तरी चालतं. ओके, सगळ्यात आधी काय मी करणार तर मी कटोरीच्या आउटलाईन्स आहेत ना ड्रॉ करून घेणार. तुम्ही इथे डायरेक्ट पिन लावून पण करू शकता. ओके, इथे तुम्ही डायरेक्ट पिन लावून आहे तसं पण ड्रॉइंग करू शकतात, पण मी इथे मला दाखवायला प्रॉब्लेम होईल त्यामुळे इथे कटोरीची आउटलाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे या पॉइंट पासून हा जो आपला वर्तुळाकार आहे म्हणजे कटोरीचा गोलाकार जो भाग आहे तिथून अर्धा इंच वाढवायचा आहे. हे अर्धा इंच असं वाढवायचं की ह्याच्या खाली अर्धा इंच येईल. ओके, म्हणजे हे बघा, ह्याच्या खाली अर्धा इंच येईल असं इथून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. मी डायरेक्ट वाढवते, तुम्ही काउंट करून अर्धा इंच वाढवून घ्या. या आधी मी कटोरी एकदम डीप मध्ये एक्सप्लेन केलेली आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. ओके, तर हा अर्धा इंच मी इथे वाढवलाय आणि हा इथे असा कंटिन्यू करून आकार दिलेला आहे. त्याचसोबत ह्याच्या खाली अर्धा इंच येईल असं मी वाढवून घेतलं आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर आपण आहे ना हा जो भाग होता इथे 5.5 इंच सोडलेलं, ह्या भागाला आपण इथे 5.5 इंच सोडलेलं ना, मग हे 5.5 इंच आपल्याला मायनस करून टाकायचं आहे. ओके, तर हे 5.5 इंच मायनस करून टाकायचं. 5.5 इंच इथे ठेवायचं असं आणि टक्स लाईन आखून घ्यायची.
इथे बघा, इथे मी 5.5 इंच ठेवेन आणि टक्स लाईन आखून घेणार. छाती घेत 36 आहे आणि एकदम मी तुम्हाला टक्स पॉईंट कसा घालायचा ते पण सांगितलंय. एकदम हाईटला कमी असेल तर 9 घाला, मध्यम असेल तर 9.5 घाला, हायटेड असेल तर 10 घाला. तर हा ब्लाऊज हायटेडसाठी आहे, हायटेड साईडसाठी आहे, तर मी इथे टक्स लाईन 10 घालणार आहे. ओके, इथे 10 घातली आणि ही टक्स लाईन आखून घेणार. मी पुन्हा एक्सप्लेन करते मी टक्स कसा घेतला. इथे पहिला मी 5.5 इंच सोडून घेतलं. हे बघा, इथे 5.5 इंच सोडून घेतलं. त्याच्यानंतर टक्स लाईन आडवी आखून घेतली 10 वर आणि ही लाईन थोडीशी पुढे येईल अशी आखून घेतली. आता हे जे पुढे आलंय ना, हे 1.5 इंच ठेवायचं. ह्या पॉईंट पासून पुढे 1.5 इंच लाईन ठेवायची. ओके, ही बघा, हे जे अंतर आहे ना, हे 1.5 इंच घेतलंय. ओके, हे 1.5 इंच झाल्यानंतर पट्टी तुमची इथे ठेवायची. पट्टी अशी ठेवायची की हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडला गेला पाहिजे. अशी पट्टी ठेवलात की पुढे जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. पट्टी ठेवताना हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडेल अशी पट्टी ठेवायची आणि तिथून सरळ पुढे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथपर्यंत झालं की त्यानंतर हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आणि हे जे आपण वाढवलेली आहे अर्धा इंच, तो पॉईंट मोजून घ्यायचा. किती आहे तर 8.25 आहे. तर 8.25चा मध्य करायचा. 8.25चा मध्य येतो 4.1. हे बघा, इथे पण 4.1, इथे पण 4.1, म्हणजे 8.25चा मध्य केला. आणि हा मध्याची लाईन आहे ना, इथून सरळ ही लाईन खाली घ्यायची. खाली डायरेक्ट वाढवायची, म्हणजे कटोरी संपते त्याच्या पण खाली वाढवायची. आता कटोरी संपते ना, तिथून ही पुढे लाईन 1.25 इंच घ्यायची. सगळ्यांसाठी माप आहे हे सगळ्यांसाठी हे माप 1.25 इंचच घ्यायचं आहे. ओके, हे 1.25 इंच घेतलं. आता इथून आपण अर्धा इंच वाढवलं, तसंच आपण ह्या लाईन पासून पण इथे अर्धा इंच वाढवायचं. पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करते, त्यामुळे जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ थांबवा, पुन्हा बॅक करा आणि पुन्हा बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ स्किप करून बघू नका, तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. ओके, व्हिडिओ पहिल्यापासून पूर्ण बघा, तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. जर समजत नसेल तर स्टॉप करा, पुन्हा बघा. ओके, आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा अर्धा इंचाचा. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्या पॉईंटवर अशी पट्टी ठेवायची आणि ही पट्टी आहे ना ठेवलात की ह्या लाईनला जिथे छेदते आहे तिथे बरोबर अशी लाईन मारायची. म्हणजे ह्या पॉईंटवर आणि ह्या पॉईंटवर तुम्ही पट्टी ठेवलात की सरळ पुढे ती लाईन आखून घ्यायची. लाईन थोडी डार्क करते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर ही आपली कटोरी अशी दिसेल. आता आपल्याला टक्स घालायचं आहे त्याच्यावर. तर हा मधला पॉईंट आहे ना, तर मग इथून आपल्याला 1.5 इंच मधल्या पॉईंट पासून टक्स घ्यायचा आहे आणि इथून 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतलं की आता आपल्याला टक्स लाईन आखून घ्यायच्या आहेत. टक्स लाईन तर आता आपण आखून घेतल्या, पण काय झालं तर एक लाईन मोठी आली आणि एक लाईन छोटी आली. तर आता काय करायचं आहे, मोठी लाईन आपल्याला मोजायची आहे. किती आली, 4 इंच आली ना, तर मग ही लाईन पण आपल्याला 4 इंच करून घ्यायची आहे. ही लाईन किती आली बघा, 3.5 इंच आली, तर ही अर्धा इंच वाढवून आपल्याला 4 इंच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही टक्स लाईन एकसारख्या येतील. आता इथपर्यंत तर झालं. आता काय करायचं, हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आणि हा पॉईंट आणि हा छेदलेला जो पॉईंट होता ना मगाशी, तो जोडून घ्यायचा. हे बघा, असं हे कटोरीचं ड्राफ्टिंग आहे. आता कटोरी कट करताना कशी करायची बघा, फक्त आउटलाईन्स आहेत ना त्या कट करून घ्यायच्या. दाखवते कट करून. अशा पद्धतीने एकदा कटोरी ब्लाऊज शिवून बघा, नक्कीच तुम्हाला एकदम फिटिंगला परफेक्ट बसेल. आणि मला कमेंट करून सांगा शिवलात की तुमचा ब्लाऊज कसा बसला ते. आउटलाईन सगळ्या कट करून घ्यायच्या. ही कटोरी लगेच फाडून टाकायची, नाही तर चुकून जर तुम्ही ही कटोरी लावलं तर तुमचा ब्लाऊज बिघडणार आहे. त्यामुळे ही कटोरी फाडून टाकायची. ही कटोरी आपली फायनल कटोरी आहे. ओके, तर फ्रंटचे हे बघा, हे 3 पार्ट रेडी आहेत फ्रंटचे. आता बॅक दाखवते तुम्हाला. बॅक नेक मी इथे दाखवणार नाही आहे, मी अस्तरवर दाखवणार आहे. फक्त इथे बॅक नेकसाठी मी तुम्हाला बॉक्स करून दाखवते. गळा रुंदी आपण 1.25 इंच घेतलेली फ्रंटला, तर इथे पण 1.25 इंच घ्यायची. मागचा गळा इथे आहे 11, तर मी इथे 11 घेते. क्रॉसमध्येच घ्यायचा. त्यानंतर इथून 3, 3.5, 4 तुम्हाला जसा गळा ब्रॉड हवा असेल तसा घेऊ शकता. मी इथे 3.5 इंच घेते.
आणि त्यानंतर हा झाला आपला बॉक्स. यात तुम्हाला हवा तो गळा आखू शकतात. गोल आखायचा आहे गोल आखा, पान गळा द्यायचा आहे पान द्या, मटका द्यायचा आहे मटका द्या. ओके, मी तुम्हाला ब्लाऊजवर डायरेक्ट दाखवणार आहे, मी इथे आखणार नाही आहे गळा. हे 2-2 इंच मी मार्जिनचं जे सोडलेलं ते मार्जिनचं सोडून लाईन आखून घेते, म्हणजे तुम्हाला टक्स कसा घ्यायचा हे समजेल. ओके, आता टक्स काढण्यासाठी बघा एकदम सोपी मेथड सांगते. ही 2 इंच मार्जिनचं सोडलं आणि हा पॉईंट आहे, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट मोजायचा किती आला, 9 इंच आला, तर 9चा मध्य काढायचा 4.5 आणि 4.5 पासून बरोबर वरती 4 इंच घ्यायचं टक्स उंची. ओके, आणि नंतर अर्धा इंच या साईडने आणि अर्धा इंच या साईडने. हा आपला टक्स रेडी झाला. तर हा मागील भाग पण रेडी आहे. इथे मी चौकोनीच गळा दिलेला आहे, यात तुम्ही कोणता हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला शेप हा अस्तरवर कसा ड्रॉ करायचा आणि कसा स्टिच करायचा हे दाखवणार आहे. ओके, त्यामुळे मी इथे काही शेप तुम्हाला दिलेला नाहीये. तर मग कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे. स्लीवचं जर ड्राफ्टिंग तुम्हाला बघायचं असेल तर याआधी मी स्लीवच्या ड्राफ्टिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. स्लीवचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला स्लीवचा व्हिडिओ मिळून जाईल. स्लीवचं ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं करतात ते एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कॅप हाईट किती घ्यायची, कसे शेप द्यायचे हे सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही माझा स्लीवचा व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर आता हे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे, कटिंग पण केलेले आहे. फ्रंटचे हे 3 भाग आलेले आहेत, कटोरीचा साईडचा भाग, कटोरी, त्याच्यानंतर योगपट्टी आणि हा आपला मागील भाग. स्लीवचा व्हिडिओ तुम्ही सेपरेट केलेला आहे, तो नक्की बघा. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच त्यांचे आन्सर्स देईन. आणि त्याचसोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आजच तुम्ही माझा व्हिडिओ बघतायत, अजून सबस्क्राईब केलं नाहीये तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.